हॅलो ठीक. अष्टविनायक संघ मात्र नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. आरोश्री 11 कांजूरमार्ग सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. स्ट्राईकला आपण शकतो नाथा. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर प्रथमेश. तर वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिला षटक घेऊन गोलंदाजीवर राहुल वराडकर येत आहेत. अष्टविनायक संघ देखील एक जबरदस्त स्टारकास्ट पाहायला भेटते. जर पाहिलं तर स्थानिक खेळाडू आहेच, परंतु भारतीय संघाचं ज्याने प्रतिनिधित्व केलं, भारतीय ए संघात देखील ज्याने स्थान पटकावलं तो आपलाच विक्रोळीचा तनुष कोटियन, तो देखील पाहायला भेटतोय. त्याचबरोबर ओमान सारख्या संघात आपलं स्थान पटकावणारा आमचा मित्र करण सोनावले ते देखील इन ॲक्शन पाहायला भेटतील. पहिला बॉल आजच्या दिवसातील आणि पहिल्याच बॉलवर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, परंतु नीट मिडल ऑफ द बॅट नाही. राहुल अतिशय वेगाने जात आहेत आणि स्लाइड करत का होईना परंतु चेंडूला अडवलं जात आहे. धावफलकाला मात्र सुरुवात होते. पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव येते. सलामीची जोडी मैदानात दाखल आहे. स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला बघू शकतो नाथा. स्ट्राईकला आता आहे प्रथमेश. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानात पाहायला भेटतंय. पहिल्याच ओव्हरमध्ये इन ॲक्शन असताना दोघं देखील मातबगार खेळाडू आणि लीग फॉर्मॅट आहे, त्यामुळे चारही संघांना समान संधी असेल जिंकण्याची. एक खूप चांगलं आयोजन नियोजन पाहायला भेटतंय. गंगाई प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून साहेब चषक 2025. याही वेळेस जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळून काढलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र 2 धावांसाठी कन्वर्ट केलंय प्रथमेश यांच्या बॅटमधनं. यावेळेस जर पाहिलं तर वेगवान चेंडू होता, कोणतंही उत्तर नव्हतं यावेळेस प्रथमेश यांच्याकडे. राहुलकडे देखील क्षमता आहे. मागच्या रविवारी जर पाहिलं तर बांद्र्याच्या कोलगेट ग्राउंडमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती विक्रोलियन्स विक्रोळी या संघातनं खेळत असताना. त्या अगोदर जर पाहिलं तर नरे पार्कच्या स्पर्धेत देखील खूप चांगली कामगिरी राहुलच्या माध्यमातून पाहिलेली आणि त्याच पद्धतीची मात्र कामगिरी याही मैदानात करत असताना पुन्हा एकदा वेगवान चेंडू राहुल वराडकर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा डॉट चेंडू. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू पाहायला भेटला राहुल यांच्या माध्यमातून. पहिले 2 चेंडू जर पाहिले ना तर थोडेसे समोर टाकलेले, त्यानंतर सावरलं स्वतःला आणि अखूट टप्प्याचे चेंडू शॉर्ट टर्म डिलिव्हरी पाहायला भेटली. तिकडे फलंदाजाला भाग पाडलाय मोठ्या फटका खेळण्यात, परंतु ते अपयशी ठरत आहेत. पावसाचं देखील आगमन झालंय. पावसाळी क्रिकेट आणि पावसाचं आगमन होत असताना याही वेळेस चांगला चेंडू पाहायला भेटलेला, परंतु मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडूला पाठवलंय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, फेकी करतील कार्तिक, तोपर्यंत धावा भेटतील. 2 धावा होतात. स्कोर जर पाहिला तर पहिलं षटक समाप्ती अखेर 5 धावा बिनगडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना आरोश्री 11 कांजूरमार्ग हा संघ.
चला दोन्ही टीम्स आपल्याला विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका, वेळेचं बंधन आहे आपल्याकडे आणि आजचा शेवटचा दिवस असल्या कारणाने वेळेत ही क्रीडा स्पर्धा आपल्याला संपवायची. वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजीवर करण सज्ज झालाय. करण देखील एक जबरदस्त खेळाडू आहे. सुलतान आपलं पण स्वागत आहे. जर पाहायला भेटलं तर याच विक्रोळीतून सुरुवात केली क्रिकेटला, याच मैदानातून सुरुवात केली आणि आता स्थायी मात्र ओमानमध्ये आहेत आणि ओमानच्या संघासाठी देखील चांगलं क्रिकेट खेळत आहेत. लेदर क्रिकेट असेल, टेनिस बॉलचं असेल, रबर बॉलचं असेल, ते क्रिकेट खूप चांगलं खेळतात. पहिलाच बॉल त्याला मात्र मोठ्या फटक्यात कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि खूप चांगला झेल तिकडे पाहायला भेटला. आकाश पवार होते आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगला झेल तिकडे पाहायला भेटला. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन होत आहे. फलंदाजाला माघारी परतावा लागतंय. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. बॅटिंगसाठी प्रज्योत येत आहेत. यावेळेस जर पाहिलं तर थोडी चुकीची लाईन लेन पाहायला भेटली. पंच दंडित करतील. अवांतर प्लस एक एक्स्ट्राच्या 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. यावेळेस जर पाहिलं तर मोठा फटका खेळलाय तिकडे. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्यानंतर पाहिलं तर चांगला बॅकअप पाहायला भेटला ऋषी यांच्या माध्यमातून. 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 2 धावांनी स्कोर पुढे जातोय. स्कोर जर पाहिला तर 9 धावा. एक चांगली सुरुवात म्हणता येईल दोन्ही संघांच्या माध्यमातून. जरूर एक विकेट गेलाय कांजूरच्या संघाचा, परंतु चांगली गोलंदाजी केली आहे अष्टविनायक संघाने. पुन्हा एकदा समोर टाकलेला चेंडू, त्याला मात्र भिरकावून दिलाय. वेगाने क्षेत्ररक्षक येत आहे चेंडू खाली, परंतु पोहोचू शकले नाही. पुन्हा एकदा नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडून जातोय थेट सीमारेषा पार. येतोय पहिला चौकार आजच्या दिवसातील आणि या मॅच मधील देखील. यावेळेस मोठा फटका खेळला जरूर आहे. कव्हरच्या क्षेत्र निवडलंय आणि खेळाडू तिकडे आहेत. संकेत यांच्या माध्यमातून एक जबरदस्त कॅच आणि एक चांगला कमबॅक पाहायला भेटला करणच्या माध्यमातून. या अगोदरच्या चेंडूवर विकेट गेले, चौकार गेलेला, परंतु तदनंतर जर पाहिलं तर लालच जिली आणि कव्हरचा खेळत असताना मोठा ग्राउंड आहे तिकडे. मोठा फटका खेळणं आणि षटकार मारणं खूप कठीण आहे आणि एक सुंदर झेल पाहायला भेटला संकेत यांच्या माध्यमातून. विकेटचं होतंय पतन. दुसरा फलंदाज माघारी परतत असताना प्रथमेश शिके होते संपुष्टात.
यावेळेस जर पाहिलं तर मोठा फटका खेळला जरूर आहे तिकडे आणि क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. चेंडू जातोय सीमारेषा पार. पहिला षटकार येतोय. आनंद मात्र नवीन बॅटर आले बॅटिंगसाठी आणि पहिल्या चेंडूवर मात्र आपल्या संघाला आनंदित करून दिले. आनंद यांनी पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळलाय आणि तो देखील सीमारेषा पार पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील एक चांगली सुरुवात आनंदच्या माध्यमातून आपल्या संघासाठी पाहायला भेटते. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू फुलटॉस होता त्याला मात्र मिड विकेटच्या क्षेत्रात ढकललाय आणि बघता बघता 2 धावा देखील इकडे कंप्लीट होत आहेत. त्यामुळे 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर 2 षटक समाप्ती अखेर 21 धावा 2 गडी बाद. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी पुन्हा एकदा तिसरा षटक घेऊन सज्ज झाले. गोलंदाजीवर राहुल वराडकर येत आहेत. पहिलाच बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये. वेगाने येतील चेंडूवर पोहोचतील फेकी करतील तोपर्यंत एकच धाव भेटेल. तिकडे आउट आहे का आणि इथे हिट विकेटच्या रूपात मात्र फलंदाज प्रज्योत माघारी परत असताना नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. स्ट्राईकला बघू शकतो आपण साहिल यांना. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल त्याला मात्र पाठवलंय डिकेच्या क्षेत्रात. वेगाने येतात क्षेत्ररक्षक फेकी करतील तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या आणि एक चांगला बॅकअप पाहायला भेटला तिकडे. 2 धावांनी स्कोर पुढे जातोय. प्रयत्न करतायत दोन्ही बॅटर आणि चांगली गोलंदाजी करताय. आतापर्यंत जर पाहिलं तर ओव्हरऑल राहुलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 5 धावा खर्च केलेल्या आहे. या ओव्हरमध्ये देखील पहिल्याच बॉलवर एक विकेट पाहायला भेटला आणि तदनंतर 2 धावा आल्यात.
यावेळेस पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू आणि या क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेला मात्र भाग पाडला खेळण्यात. एका प्लॅनिंग विकेट पाहायला भेटला राहुल यांच्या माध्यमातून. आणखीन एक झटका लागतोय संघाला, आरोशी 11 कांजूरमार्ग या संघाला. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय बॅटिंगसाठी. संजय खारवा बॅटिंगसाठी येत आहेत. विक्रोळी टागोरनगरचा खेळाडू आहे, परंतु सध्या जर पाहिलं तर आरोश्री 11 कांजूरमार्ग संघाचं प्रतिनिधित्व करत असताना एक चांगला अष्टपैलू खेळाडू. यावेळेस वेगवान चेंडू होता राहुल यांच्या माध्यमातून. शर्यतीचा वेध घेतला, पंच तिकडे कळवतील. लेग बाईच्या रूपात एक धाव येते, एका धावनेचा स्कोर पुढे जाईल. 24 धावा होत आहेत. यावेळेस जर पाहिलं तर आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला भेटला. बॅट आणि बॉलचा काहीचा संपर्क नाही, येतोय डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी राहुल यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल 5 धावा खर्च केलेल्या, या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. शेवटचा चेंडू. यावेळेस रीड गेला बॅटरला, पुढे सरसावले होते. गतीमध्ये परिवर्तन पाहायला भेटलं. स्लोअर वन चेंडू पाहायला भेटला. पंच होतील 22 रूपात एक धाव येते. धावफलक 1 ने पुढे जाईल. स्कोर पाहिला तर 3 षटक सॉफ्ट अखेर 25 धावा 4 गडीच्या मोबदल्यात. वैयक्तिक पहिलं संघासाठी चौथं षटक घेऊन स्वतः कर्णधार गोलंदाजीवर सज्ज झालाय. ऋषी लोखंडे येत आहेत. स्ट्राईकला बघू शकतो आपण आनंद, नॉन स्ट्राईकला संजय. 3 षटक सॉफ्ट अखेर स्कोर जर पाहिला तर 25 धावा झाल्या आहेत. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र पूल केलाय आणि तिकडे मात्र एक सोपा झेल पाहायला भेटला आकाश पवार यांच्या माध्यमातून. आणखीन एका विकेटचा पतंग होतोय, फलंदाज होतोय बाद. आनंदची खेळी होते संपुष्टात.
यावेळेस जर पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक आहे तिकडे तनुज कोटियन चेंडू खाली येत आहेत. आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. फलंदाज होतोय बाद. पहिल्या चेंडूवर मैदान सोडावं लागेल बॅटरला. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली ऋषी यांच्या माध्यमातून. वेगवान चेंडू होता त्याच्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट पाहायला भेटला आणि तिकडे एक सोपा झेल तनुजसाठी. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी दाखल झालाय. विशाल येत आहेत आणि जर पाहिलं गेलं तर ऋषी मात्र हॅट्रिकवर आहेत. पहिले दोन्ही चेंडूवर विकेट पाहायला भेटले. इकडे मात्र पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुल करायचा प्रयत्न होता परंतु नीट मिडल ऑफ द बॅट नाही झाला. एक चोरटी धाव होते तिकडे. धावफलक 1 ने पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर आतापर्यंत 26 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली अष्टविनायक विक्रोही संघाच्या माध्यमातून. यावेळेस देखील कुटप्याचा चेंडू त्याला पुल करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. येतील वेगाने फेकी करतील आणि तोपर्यंत मात्र 2 धाव होत आहेत. 2 धावाने स्कोर पुढे जातोय. स्कोर जर पाहिला तर 28 धावा झाल्या आहेत. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चौथं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज ऋषी यांचं. यावेळेस मोठा फटका खेळला जरूर आहे परंतु चेंडू जाऊन स्थिरावतोय तिकडे. क्षेत्ररक्षक येतील फेकी करतील. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते त्यामुळेच फलंदाजांकडे देखील कोणतेही उत्तर नाहीये. 30 धावा झाल्यात. एक चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला भेटला आणि स्वतः चेंडूवर जाण्याचा प्रयत्न पाहायला भेटले ऋषी. चांगली फिल्डिंग पाहायला भेटली स्वतःच्या बॉल थ्रू मध्ये. आणि तिकडे बघता बघता पुन्हा एकदा 2 धावांनी धावलक पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर 4 षटक ऑफ द अखेर. 32 धावा 6 गडी बाद.
वैयक्तिक पहिला आणि या संघासाठी या शेवटचा षटक घेऊन गोलंदाजीवर कार्तिक सज्ज झालाय. स्कोर जर पाहिला तर 32 धावा झाल्या आहेत. यावेळेस अकुटप्याचा बॉल, त्याला मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न. आता कॅच मात्र इथे ड्रॉप होते, परंतु त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. एकच धाव भेटते, धावफलक जरूर एक धावाने पुढे जाईल. संधी निर्माण केलेली, परंतु थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला भेटली तिकडे. यावेळेस वेगवान चेंडू पाहायला भेटला, कोणतंही उत्तर नव्हतं. पडल्यानंतर थोडासा स्किड झाला चेंडू. डॉट चेंडूची सांगता पाहायला भेटते. यावेळेस जर पाहिलं तर जास्त बाहेर पिचिंग पाहायला भेटली आणि त्यामुळे पंच काय होतील, वाईट चेंडू. नियंत्रण ठेवावं लागेल. भले पावसाळी क्रिकेट आहे, रबर बॉलचं क्रिकेट आहे. टेनिस बॉलच्या मानाने जर पाहिलं तर रबर बॉल थोडासा हलका असतो आणि त्यामुळेच त्याच्यावर नियंत्रण ठेवणं थोडंसं कठीण होतं, परंतु प्रयत्न करावा लागेल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला, शॉर्ट ऑन पूल केलाय तिकडे. खेळाडू जातील, पोहोचतील, फेकी करतील, तोपर्यंत धावा भेटतील 2 आणि 2 धावाने मात्र स्कोर पुढे जातोय. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहेत. गोलंदाज कार्तिक सज्ज झालेत. यावेळेस लोअर फुलटॉस होता, तिथे मात्र धाव भेटेल ती फक्त एका धावाने स्कोर पुढे जातोय. याही वेळेस जर पाहिला तर मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे, परंतु प्रयत्न होतोय असफल आणि 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. त्यामध्ये 1 रन शॉट आहे. चांगल्या पंचांच्या भूमिकेत पाहायला भेटत आहेत. उपपंच जर पाहिलं तर स्वप्नील सरतापे, मुख्य पंच पाहिलं तर देव सर. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर लास्ट बॉल आणि यावेळेस मोठा फटक्यात पाहायला भेटलंय. तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नाही, त्या दिशेने मात्र चेंडू जातोय. 2 धावा कंप्लीट होत आहे आणि तिसरा धावाचा प्रयत्नात पाहायला भेटलं तर 3 धावा देखील कंप्लीट झाल्या आणि ओव्हरच्या माध्यमात जर पाहायला गेलं तर थोडीशी पडझड जरूर होते, परंतु 3 धावा प्लस विकेट. 4थ्या धावाला मात्र फलंदाज होतोय बाद. शेवटच्या चेंडूवर मात्र 3 धावा येत आहेत. स्कोर जर पाहिला तर 5 षटक समाप्ती अखेर 41 धावा आणि 42 धावांचं आव्हान असेल विजयासाठी.
हॅलो हॅलो. तर विनंती असेल यापुढील होणारा सामना जर पाहिला तर एके बाजूला सदा 11, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एकविरा स्ट्रायकर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या लगेच. दोन्ही टीम कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. जशी मॅच संपेल लगेच आपली मॅचला सुरुवात होईल. दोन्ही कॅप्टनने आपल्या टॉससाठी यायचंय. 42 धावांचं आव्हान आहे. 41 धावा झाल्यात आणि 42 धावांचं टार्गेट आहे विजयासाठी. हॅलो हॅलो. यापुढील होणारा सामना एके बाजूला पाहायला भेटतोय तो म्हणजे सदा 11, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एकविरा ज्युनियर संघ. दोन्ही कॅप्टन्स आपला विनंती आपल्याला आपण टॉससाठी यायचंय. दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण टॉससाठी या. दुसऱ्या इनिंगला मात्र सुरुवात होते. 42 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मात्र मैदानात दाखल झाली आहे. स्ट्राईकला बघू शकतो आपण तनुष यांना, ज्यांनी मात्र जबरदस्त कामगिरी करत असताना इंडिया ए संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानंतर जर पाहिलं तर इंडिया ऑस्ट्रेलिया BGT मध्ये त्यांचं देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी देखील भारतीय संघातनं पाहायला भेटलेले.
तेच विक्रोळीचे एक जबरदस्त खेळाडू ज्यांनी मात्र आपल्या नावाचा ठसा जो आहे तो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील उमटवला आहे. मागच्याच वर्षी जर पाहिलं तर IPL मध्ये देखील इन ॲक्शन पाहायला भेटलेले राजस्थान रॉयल या संघासाठी. तनिष कोटियन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर आकाश पवार. तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजीवर सज्ज झाला आहे सुशांत. डावखोऱ्याचा सुशांत, वेगवान चेंडू पाहायला भेटला, जबरदस्त चेंडू पडल्यानंतर वेग पाहायला भेटला त्या चेंडूचा. बॅटरला बीट करत असणारा चेंडू. यावेळेस जर पाहिलं तर समोर टाकलेला चेंडू त्याला मात्र पाठवून दिलाय, भिरकावून दिलाय, चेंडू सीमारेषा पार. पहिला षटकार. असे चेंडू मात्र टाकून चालणार नाही, कारण की ज्या फॉर्म मध्ये आहे ना तनुज, अशा चेंडूंना सोडणार नाही. एक जबरदस्त फटका. वेगवान चेंडू जरूर होता, परंतु टप्प्यात होता आणि टप्प्यात पडल्यावर कार्यक्रमच करून टाकला त्या चेंडूचा. पुन्हा एकदा आपल्याला विनंती असेल टॉससाठी या. दोन्ही कॅप्टन्स यापुढे दोन सामना एका बाजूला पाहायला गेलं तर सदा 11 टागोरनगर संघ, दुसऱ्या बाजूला एकविरा ज्युनियर संघ कांजूरमार्ग. दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या. यावेळेस वेगवान चेंडू पाहायला भेटला, खोलवर टप्प्याचा यॉर्कर चेंडू आणि त्यावर मात्र एक चोरटी धाव घेताना पाहायला भेटले दोन्ही बॅटर. यावेळेस जर पाहिला तर पहिला चेंडूचा सामना करत असताना एक जबरदस्त हुक शॉट पाहायला भेटला आकाशांच्या बॅटमधनं. उत्तुंग षटकार. एक चांगली सुरुवात पाहायला भेटली अष्टविनायक संघ यांच्या माध्यमातून. गोलंदाजी करत असताना देखील प्रभावित कामगिरी त्यांच्या चारही गोलंदाजांनी केली. फलंदाजांना शांत ठेवलं. यावेळेस जर बॅटिंग करत असताना देखील चांगली बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाजांनी. आतापर्यंत जर पाहिलं तर एक एक षटकार पाहायला भेटले. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि चांगली रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या. स्कोर जर पाहिला तर 15 धावा झाल्या आहेत आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल सुशांत यांचा. यावेळेस पुन्हा एकदा हुक केलंय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, पोचतील चेंडूवर, फेकी करतील, तोपर्यंत मात्र एकच धाव भेटेल. स्कोर जर पाहिला तर पहिलं षटक समाप्ती अखेर 16 धावा बिनगडी बाद. 42 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात पाहायला भेटली अष्टविनायक विक्रोळी संघाच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा सामना करत असताना 7 धावांवर खेळत असताना तनुष कोटियन, तर 3 चेंडू आणि 9 धावांवर आकाश. बघा शेवटचा पुकार असेल दोन्ही कॅप्टन्स. एके बाजूला पाहिलं तर सदा 11 विक्रोळी, दुसऱ्या बाजूला एकविरा कांजूरमार्ग. दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल आपण लगेचच टॉससाठी या, अन्यथा आपली 1-1 ओव्हरची पॅनल्टी दिली जाईल. 4 ओव्हरची मॅच इकडे खेळवली जाईल.
शेवटचा पुकार आहे दोन्ही कॅप्टन्स, आपण लगेच यायचं टॉस साठी. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन साहिल सज्ज झालेत. पहिलाच बॉल त्याला मात्र समोरच्या दिशेने घेऊन काढलंय. तिकडे मात्र धाव भेटेल एक. एका धावाने स्कोर पुढे जात असताना यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु नीट मिडल ऑफ द बॅट नाहीये, त्यामुळेच धाव भेटेल एक. परंतु टार्गेट जर पाहिलं ना तर 42 धावांच्या टार्गेट आहे आणि त्या पद्धतीची सुरुवात देखील पाहायला भेटते. एक चांगली सुरुवात, 18 धावा झाल्यात. यावेळेस मोठा फटका खेळला जरूर आहे. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे आणि एक चांगली झेल पाहायला भेटली. तिकडे विकेटचं होत आहे पतन. पहिला झटका लागतो अष्टविनायक संघाला. आकाशच्या रूपात फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी दाखल झालाय. करण सोनावले येत आहेत बॅटिंगला. यावेळेस पहिलाच बॉल खेळत असताना मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलंय. क्षेत्ररक्षक नाही, त्या दिशेने मात्र चेंडूला खेळून काढलंय आणि तिकडे मात्र रनआउटच्या रूपात माघारी परतावं लागेल. 1+ विकेट. रिप्ले मध्ये देखील आपण बघू शकतो चांगला फटका खेळला तिकडे आणि क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत मात्र फेकी करण्याचा प्रयत्न होता त्यांचा. फेकी केली देखील आणि परंतु थोडंसं लेझीनेस पाहायला भेटलं तिकडे. बॅट जी आपण बोलतो ना क्रिकेटचा नियम आहे की रनिंग करत असताना बॅट टेकवायची असते, परंतु ती पोहोचू शकली नाही, ती टेकवली नाही. त्यामुळेच रनआउटच्या रूपात करणला मैदान सोडावं लागेल. सदा 11 आपला कर्णधार आपण टॉससाठी पाठवायचं आहे. सदाबाई आपला कॅप्टन टॉससाठी पाठवून द्या, अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. शेवटचा पुकार आहे. एकविरा कांजूर 11 संघाचा कर्णधार इकडे आलेला आहे. सदा 11 विक्रोही कॅप्टन आपला टॉससाठी पाठवून द्या. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. रबर बॉलचं क्रिकेट असेल किंवा टेनिस बॉलचं क्रिकेट असेल खूप चांगलं खेळतात आणि सातत्याने जर पाहिलं तर विक्रोळी या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना राहुल वराडकर बॅटिंगसाठी दाखल झालेत. यावेळेस जर पाहिलं तर खूप चांगला चेंडू पाहायला भेटला साहिल यांच्या माध्यमातून, परंतु त्याला मात्र हलक्या हाताने सन्मान दिला. तिकडे धाव भेटेल एक. एका धावाने स्कोर पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर 20 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. 42 धावांचं आव्हान आहे. अजून देखील 22 धावांची गरज आहे विजयासाठी. 19 चेंडू आणि 22 धावांची गरज. 1 टू गो. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. साहिलने मात्र चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 16 धावा आलेल्या, परंतु या ओव्हरमध्ये चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला भेटलं.
2 विकेट जरूर घेतले, एक कॅच आउटच्या रूपात, एक रनआउटच्या रूपात. आतापर्यंत दोन्ही बॅटरला संयमी शांत ठेवण्यात यशस्वी होत आहेत साहिल. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, नीट मिडल ऑफ द बॅट नाहीये, त्यावर मात्र एक धाव कंप्लीट केली आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. 2 धावाने स्कोर पुढे जाईल. 2 षटक ऑफ द केअर. स्कोर जर पाहिला तर 22 धावा 2 गाड्याच्या मोबदल्यात. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. पुढील मॅचचा मात्र टॉस केला जातोय. परेश दादा यांच्या शुभ हस्ते इकडे नाणेफेक केली जाते. एका बाजूला पाहिलं तर सदा 11, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर एकविरा 11 कांजूरमार्ग. दोन्ही संघांचे कॅप्टन्स इकडे आलेले आहेत आणि 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन टागोर नगरचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू संजय खारवा सज्ज झालाय. पहिलाच बॉल वेगवान आणि बॅटची इनर एज लागून चेंडू जातोय यष्टांच्या उद्ध्वस्त होत आहेत. फलंदाज होतोय बाद. चांगला चेंडू पाहायला भेटला संजय यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन होत आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. ऋषी लोखंडे बॅटिंगसाठी येत आहेत. आणखीन एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली. आता मात्र दारोमदार आहे बॅटिंगचा आणि बॅटिंग करावी लागेल. करतात देखील चांगली बॅटिंग मागच्या वर्षी या स्पर्धेत पाहायला भेटलेली त्यांच्या माध्यमातून. यावेळेस पहिलाच बॉल त्याला मात्र जबरदस्त फटक्यामध्ये कन्वर्ट केलंय. कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढला. एक धाव झाली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी स्कोर पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर 24 धावा. 42 धावांचं एक छोटं आव्हान आहे, परंतु ते आव्हान पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आमचे परेश दादा यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस केला जातोय. एके बाजूला सदा 11 विक्रो या संघ, दुसऱ्या बाजूला एकविरा कांजूर संघ. दोन्ही कॅप्टन्स इकडे उपस्थित आहे आणि यावेळेस मोठा फटका खेळला जरूर आहे आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. जबरदस्त फटका ऋषी लोखंडे यांच्या बॅटमधनं. 6 धावांसाठी येतोय षटकार. शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि पाहिलं की चेंडू रेंज मध्ये, त्याला मात्र पाठवून दिलंय. मिड ऑनच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकारासाठी 6 धावांसाठी. याही वेळेस समोर होता, त्याला मात्र पाठवलंय
मैदानाच्या बाहेर चेंडूला पाठवलंय 6 धावांसाठी. पुन्हा एक षटकार पाहायला भेटला ऋषी यांच्या बॅटमधनं. बॅक टू बॅकचे 2 षटकार. षटकारांची हॅट्रिक होईल का? इकडे मात्र जर पाहायला गेलं तर डेड बॉल पंच घोषित करतील. याही वेळेस जर पाहिलं तर पडत झडत का होईना परंतु चेंडूला पाठवले सीमा रेषा पार. सलगचे 3 षटकार ऋषी लोखंडे यांच्या बॅटमधनं. जबरदस्त बॅटिंग आणि जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी. आणि पाहिलं तर 42 धावा झाल्यात आणि विजयी षटकार ऋषी याच्या बॅटमधनं. अष्टविनायक संघ मात्र विजय होत असताना जबरदस्त कामगिरी. त्याचबरोबर 3 षटकारांसाठी स्वप्नील राजापकर यांच्याकडनं 101 रुपयांचं पारितोषिक असेल. मॅच मात्र इकडे संपलेली आहे. पुढील मॅच साठी दोन्ही टीम्स आपण सज्ज व्हायचे.